बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। शिवसेना नेते रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल झालेत। धंगेकरांचा मोबाईल बंद आहे आणि घरालाही कुलूप आहे। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर सध्या संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यांच्या निवासस्थानी कुलूप असून मोबाईल फोनही बंद लागतोय। गुन्हा दाखल होण्यापूर्वी धंगेकर यांनी आपल्यावरील आरोप राजकीय प्रेरित असल्याचा दावा केलेला होता। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर तसंच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले, मात्र दोघांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाहीये। तर या आत्महत्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांसह 10 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये रवींद्र धंगेकरांच्या पत्नी आणि मुलाचंही नाव आहे आणि या गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रवींद्र धंगेकर हे नॉट रिचेबल झालेले आहे। त्यांचा मोबाईल बंद आहे, सोबतच घरालाही कुलूप लावण्यात आलेले आहे। याआधी जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की हे सगळे आरोप राजकीय प्रेरित आहेत, आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत। मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले। रवींद्र धंगेकर यांच्या निवासस्थानासमोरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी यांचं नाव आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर रवींद्र धंगेकर जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत आहे। घरीसुद्धा त्यांचं कुठलाही ठाव ठिकाणं नाही आहे। त्यांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासून त्यांचे जे घर आहे त्याला कुलूप असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर त्यांचा आम्ही शोध घ्यायचा सुद्धा प्रयत्न केला, फोन लावण्यात आला, मात्र फोनसुद्धा त्यांचा बंद असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळपासून त्यांचा फोन जो आहे तो बंद लागतो, त्यामुळं रवी धंगेकर जे आहेत ते आता नॉट रिचेबल झाल्याची चर्चा या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडं जे 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या शोधामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं एक पथकसुद्धा रवाना करण्यात आलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळं कालपर्यंत रवींद्र धंगेकर हे माध्यमांसमोर येऊन या प्रकरणात माझा कुठलाही सहभाग नसल्याचा दावा या ठिकाणी करत होते, मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर ते कुणाच्याही संपर्कात नाही आहे। एवढंच नव्हे तर ते आता नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।